हॅलो, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहत. चला, आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तरी ते ना सकाळी आज व्हिडिओची सुरुवात केली होती, म्हणजे थोडंसं शूट केलं होतं सकाळी, नंतर मग डायरेक्ट संध्याकाळी शूट केलं, कारण दिवसभर शूट करण्यासारखं असं काही नव्हतंच. कारण दिवसभर स्वयंपाक वगैरे काहीच केला नव्हता, कारण त्या दिवशी आम्हाला बाहेर जेवायला जायचं होतं एक ठिकाणी. त्यामुळे मग घरी काही बनवलं नव्हतं. मग सकाळी फक्त नाश्त्याला बनवलं होतं, कारण म्हणजे आपले जी कुरवडे असतात ना, तर ते पाण्यात भिजवून त्याचा नाश्ता बनवला. कारण समूला पोहे खूप आवडतात, पण पोह्यानं ना तिला पित्त खूप होतं, खूप म्हणजे खूप पित्त होतं. त्यामुळे मग पोहे जरा टाळतोच आम्ही करायला. शिरा करायचा होता, पण ती म्हणली की नको, सारखं शिरा होते आपल्यात. तर त्यामुळे मग म्हणलं चला आज थोडंसं वेगळं काहीतरी करू. तर इथं बघा, अगोदर कुरड्या भिजवून घेतल्या होत्या पाण्यामध्ये एक 5-10 मिनटं, आणि चांगले मऊ झाल्याच्यानंतर मग आपलं जसं पोहे करतात तर तसंच कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्याचे तुकडे, डाळ व आपले शेंगदाणे सगळं आधी तेलामध्ये परतून घेतलं. आणि नंतर मग त्यामध्ये आपले जे कुरड्या होत्या तर ते टाकल्या, आणि मग गॅस बंद करून ठेवलं 5 मिनटं. आणि इथं मी बोलत होते, पण इथं ना बाहेरचा आवाज आणि फॅनचा आवाज दोन्ही एकत्र झाला, आणि मग त्यामध्ये माझा आवाज एकदम खरखर यायला लागला. म्हणून मी इथला आवाज कट केला. कारण इथं मी जेवण करून आले होते बाहेरून, कुंकू आलं होतं एक ठिकाणचं. कारण हा आषाढ महिना असल्यामुळे ना ह्या महिन्यामध्ये सवासणी जीव घालत असतात लक्ष्मीच्या. त्यामुळे मग तिकडे गेलो होतो मी आणि काकू जेवायला. तर तिथून आम्ही आलो होतो, तर तेव्हा मी इथे व्हिडिओ शूट केला होता एवढासा बोलताना. म्हणजे इथं सांगत होते की आज कंप्लीट 5-6 दिवस झाला आमचा म्हणून गेला आहे कुठेतरी, करमत नाही आहे आम्हाला. संध्याकाळी पण सारखं आम्ही संध्याकाळी 3दा संध्याकाळी ना दार उघडतो बघतो, दार उघडतो बघतो. आम्हाला वाटतो की त्याचा आवाज येतो आहे काही की, त्याला कुत्रे घरात येऊ देत नाहीत काही की, येऊन दारातून माघारी गेला का काही की, असा आमचा भास होतो सारखंच. कारण आम्हाला त्याच्याशिवाय करमत नाही आहे. खूप आठवण येते आम्हाला मनूची, पण कुठे गेलं आहे माहीत नाही. आज कंप्लीट 5-7-8 दिवस होतं आले त्याला, तर तो आला नाही. सगळे म्हणतात येईल माघारी, पण अजून काय आलेलं नाही आहे. कधी येतो काय माहिती. तर इथं डायरेक्ट संध्याकाळी व्हिडिओ शूट केला होता. काकूची मीटिंग बसली होती बाहेर दारामध्ये. रोडवर असल्यामुळे बरेच बायका येतात बसतात, कारण सगळ्यांना इथं बसायला छान वाटतं. कारण रोडवरच्या गाड्या वगैरे दिसतात, येता जाता माणसं वगैरे. त्यामुळे तर माझं इथं घरात काम चालू होतं, कारण खूप दिवस झालं सारखं किचनचे व्हिडिओ येतात. तुम्हाला म्हणलं चला आज थोडासा इथला हॉलमधला घेऊ, कारण आमच्यासाठी ते हॉलच आहे. पुढचं जेव्हा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे हॉलच आहे आमच्या जीवासाठी. तर इकडले कपडे वगैरे सगळं व्यवस्थित ठेवायचं होतं, कारण शिवानी नसली ना तर ती जेव्हा येते ना तर तिला काय वाटतं की मी नसली ना तुम्ही घरात खूप राडा करून ठेवतो असं वाटतं तिला. पण तसं नसतं, प्रत्येकाचं घर प्रत्येकाला प्रियच असतं. मला पण वाटतं की आपलं घर चकाचक असावं, छान असावं, कारण आपलं जे घर आहे तर ते आपल्यासाठी मंदिरापेक्षा कमी नसतं. त्यामुळे ते घर जेवढं स्वच्छ असेल तर तेवढं आपल्याला पण एकदम छान आणि प्रसन्न वाटतं. आणि माझं शिलाई काम असल्यामुळे त्यामुळे मग घरामध्ये थोडा पसारा होतो. किती पण व्यवस्थित ठेवायचं म्हणलं ना तो पसारा झाल्याशिवाय राहत नाही. तर इथं 6 वाजल्यापासूनचा व्हिडिओ शूट केला होता मी. तरी आता एक करत थोडं 7 वाजल्या होत्या, मालिका चालू होती. मग सगळं काम झाल्याच्या नंतर मग मी हातपाय तोंड वगैरे धुलं, कारण रोज संध्याकाळचा दिवाबत्ती करायच्या टायमाला हातपाय तोंड धुवल्याशिवाय दिवाबत्तीकडे जाऊ वाटत नाही. भले आपण दिवसभर घरातच असतो, पण तरी कुठंतरी जरा थोडंसं रखरख करतं आपल्याला स्वतःला. त्यामुळे मग हातपाय तोंड वगैरे धुलं ना तर जरा आपल्याला स्वच्छ वाटतं. आज अंडा बिर्याणी करायची होती, त्यामुळे मी अगोदर देवाचं उरकून घेतलं. कारण एकदा आपण चिकन अंडे काही करायचं म्हणलं ना तर नंतर आपल्याला देवाकडे जाऊ वाटत नाही. त्यामुळे मी आधी देवाबत्ती केली, देवाची सेवा वगैरे करून घेते होती, ते माझी सगळी उरकून घेतली. आणि नंतर मग मी स्वयंपाकाकडे आले, कारण आधी जर मी अंडे शिजवायला ठेवले असते तर नंतर माझं देवाचं सगळं राहून गेलं असतं. त्यामुळे मग मी आधी देवाचं उरकून घेतलं आणि नंतर. आणि आता 5-6 महिने झालं आमच्या चिकन मटण अंडे असलं काहीच नव्हतं. जेव्हा पाहुणे आले होते तेव्हाच तेवढं आलं होतं, तर ते बी त्यांनीच केलं होतं. तुम्ही तर बघितलं व्हिडिओमध्ये. तर इथे काकूचा चहा राहिला होता प्यायचा, आम्ही दोघी पिलो होतो, काकूचा चहा राहिला होता प्यायचा. त्यामुळे मग काकूला चहा करून दिला, अंडे शिजवायला ठेवले एकीकडे, आणि एकीकडे काकूला चहा ठेवला. काकूला चहा दिला आणि नंतर भात शिजवायला ठेवला. हे भात थोडासा नॉर्मली कच्चा आहे, तोपर्यंत भात काढायचा असतो अंडा बिर्याणी करण्यासाठी. तर ही ना इथल्या आमच्या शेजारच्या मानेरीन भाभी आहेत, तर त्यांनी सांगितलं होतं त्या दिवशी, कारण त्या पुदिना न्यायला आल्या होत्या. तर त्यांनी सांगितलं की अशी अंडा बिर्याणी करतात हे ते म्हणून. कारण मी कधी करत नाही, मला अंडे खायला आवडत पण नाही आणि मी करत पण नाही कधी. पण त्यांनी सांगितल्यापासून आमच्या समूचं काही राहायचं नाही गेलं. सारखं मिठी तिची की बिर्याणी करायची, अंडा बिर्याणी करायची चालू होते. आणि त्यांनी ना रेसिपी सहित मला सगळं सांगितलं होतं. आम्ही चिकनची बिर्याणी केली होती खूप वेळेस, पण अंडा बिर्याणी अशी कधी केली नव्हती. म्हणलं चला करून घेऊ. तर इथं अगोदर मी अंडे तेलामध्ये थोडंसं चटणी आणि मीठ
हळद थोडीशी टाकून अंडे परतून घेतले आणि नंतर कांदा, त्या भाभीने सांगितलं ते कांदा खूप वापरायचा, जेवढा जास्त कांदा वापरेल तर तेवढी आपली राईस छान होतो. त्यामुळे मग कांद्याचा वापर जास्त केला मी. अगोदर थोडासा कांदा तळून घेतला वरून टाकण्यासाठी आणि नंतर बाकीचा कांदा टाकला त्याच तेलामध्ये. मिरच्या टाकल्या, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि आपला पुदिना, हे चारही जे आहे तर त्याची पेस्ट बनवून घेतली आणि ती पेस्ट टाकली त्यामध्ये. आणि नंतर आपले रेग्युलर मसाले, धना पावडर, पुन्हा गरम मसाला, घरकुल मसाला आणि राईस बिर्याणी मसाला तर आमचा विसरलाच होता टाकायचा. खूप वेळच घोकलो आम्ही टाकायचं म्हणून बाकीचे सगळे मसाले मी प्लेटात काढून घेतले आणि म्हणलं बिर्याणी मसाला जो आहे तो नंतर सगळ्याच्या शेवटला टाकू म्हणून विचार केला. पण मला काही ती टाकायचं लक्षातच नाही राहिलं, राहून गेला मसाला टाकायचा. तरीसुद्धा राईस एवढा छान झाला ना, खरंच खूप म्हणजे खूप छान झाला होता. मी सुद्धा नाही खाणारी रात्री खाल्ला होता, तुम्ही तर नक्की करून बघा. खरंच खूप छान झाला होता, कारण मी फर्स्ट टाईम केला होता त्यामुळे मग मला पण स्वतःला आवडला. पण मी अंडे नाही खाल्ले, फक्त भातच खाल्ला, कारण मला ती आवडत नाही पहिल्यापासूनच. काही माहीत नाही माझं आणि त्या अंड्याचं काय वाकडं आहे, पण मला नाही आवडत अंडे. मी फक्त भातच खाल्ला होता, पण खूप छान झाला होता. आणि जो आपले भात आहे ना, तर तो पहिल्यांदा मी त्याच्यामध्ये लिंबू आणि खड्या मसाले असं कपड्यामध्ये बांधून शिजताना टाकले होते मध्ये, त्यामुळे मग अजून जास्त भाताला चव आली. आणि ते बघा आता अंडे आपले मस्तपैकी मी परतून घेतली आणि नंतर त्यावरती भात टाकला आणि जो कांदा मी तळून घेतला तो कांदा आणि कोथिंबीर त्यावर टाकले आणि वाफ बाहेर न जाण्याच्या हिशोबाने त्याला झाकून ठेवलं एक 10 मिनटासाठी, कारण थोडासा कच्चा राहिलेला होता तो वाफलून गेला सगळा त्यामुळे. तर आता भात वगैरे झाला आमचा, जेवणं पण झाली, कारण जेवताना व्हिडिओ काय शूट केला नाही, कारण ते लक्षातच नाही राहिलं शूट करायचं. त्यामुळे जेवणं वगैरे झाली आणि नंतर म्हटलं चला आता सगळं आवरून घेऊ, कारण पहिलं किचन वाटण होता त्यामुळे मग फरशा पण नव्हत्या, त्यामुळे एवढं काही वाटत नव्हतं. थोडा राडा जरी पडला तर एवढं काही वाटत नव्हतं. पण आत्ता किचन वाटण झालं आहे, फरशा झाल्या, त्यामुळे आता थोडासुद्धा राडा अजिबात चांगला वाटत नाही आणि बघायला पण व्यवस्थित वाटत नाही. त्यामुळे मग मी आता संध्याकाळी सगळं क्लिनिंग, मी झालं पोरी झालं सगळं संध्याकाळीच क्लिनिंग करून ठेवतात. पोरी पण असलं त्यांना पण सांगायची गरज लागत नाही की सगळं क्लिनिंग करून ठेवा म्हणून, कारण सकाळी आपल्याला फ्रेश वाटतं. आपण जेव्हा किचन साफसफाई ठेवतो ना तर तेव्हा आपल्याला सकाळी छान वाटतं. तरी तर मी गॅस वगैरे घासून घेतला, सगळे भांडे कुंडे होते ते सगळे घासून जिथले तिथं लावून ठेवले आणि झाडून वगैरे काढून फायनली संध्याकाळचं सगळं उरकून ठेवलं. म्हणजे सकाळी आपल्याला उठल्या किचन बघितलं ना, मन खरंच खूप प्रसन्न वाटतं. आणि सकाळी उठल्यावर जर आपण राडा बघितला ना किचनमध्ये, अरे बाप रे बाप, त्यामध्येच आपले कमीत कमी अर्धा-पाऊण तास निघून जातात. तर चला आता व्हिडिओचा एंड करते. छोटासा व्हिडिओ होता, कसा वाटला नक्की कमेंट नाही केले ना तर मला पण समजत नाही की व्हिडिओ माझे नेमकं कशा असतात. तर असो, चला आता बाय. श्री स्वामी समर्थ.